काय आता आपला निघायचा टाइम झालेला आहे बद्रीनाथवरनं आणि आजचं डेस्टिनेशन आपल्याला माहित नाही कुठे असणार आहे. ऋषिकेश इकडनं ऑलमोस्ट 300 किलोमीटर आहे. आज बघा 100-150 किलोमीटर जिथपर्यंत आम्ही जाऊ शकतो तिथपर्यंत आम्ही संध्याकाळचे 5-6 वाजेपर्यंत आम्ही चालवणार आहोत. पण पोचलो आहोत विष्णुप्रयागला. हे पहा विष्णुप्रयाग, इथे पण 2 नदींचा संगम होतोय. आता आम्ही पोचलो आहोत कर्णप्रयागमध्ये. एकदम नदीच्या काठीच आपलं हॉटेल आहे अँड पण आपल्या हॉटेलमधून व्ह्यू नाही भेटत, पण आता आम्ही आलो फर्स्ट फ्लोअरला. इथून खूप मस्त व्ह्यू आहे आणि बाजूला तुम्ही ब्रिज बघू शकता. मस्त लाईटिंग केलेली आहे, तर छान आहे. इथे ॲक्च्युली कर्णप्रयागमध्ये 2 नदीचा संगम होतो, ते तुम्हाला आम्ही सकाळी दाखवू कसं दिसतं ते. थोडा ॲक्टिव्ह होता ट्रॅव्हलिंग वगैरे, बिकॉज थोडा लेट झालेला आम्हाला निघायला वगैरे, म्हणून जास्त रस्त्यावर शूट नाही केला. आणि मध्ये खूप मोठे मोठे लँडस्लाईड भेटले आम्हाला. जे तुम्ही चामोलीचे लँडस्लाईड बघितले असणार न्यूजमध्ये खूप दाखवलेले, ते मोठं लँडस्लाईड भेटलं आम्हाला. ते आम्ही कसं तरी क्रॉस करून आलो. शूट करायचं बिलकुल मन पण नाही करत ना, एवढा आता इंस्टा 360 होता की त्यात काही शॉट आला असता. भीती वाटत होती त्या लँडस्लाईड. इंस्टा 360 जबरदस्त शॉट आला असतो माहिती काय. तो लँडस्लाईडवाला डेंजर होता, खूप मोठा लँडस्लाईड होता. पण जाऊ द्या, काय दाखवायचं त्याच्यामध्ये. आपला जीव जास्त इम्पॉर्टंट असतं शॉर्टपेक्षा. उद्या आम्ही कर्णप्रयाग टू माहीत नाही आता कुठपर्यंत जाऊ. हा, इथे थंडी खूप कमी झालेली आहे, खूप म्हणजे बरं वाटतंय. आणि आता फॅन लावून बसावं असं वाटतंय. असं आता कपडे पण आम्हाला सुकवायचे, खूप काय काम आहे, धुवायचे पण आहे. आता सकाळचे वाजले आहेत 7:30 आणि आजचा आमचा डेस्टिनेशन आहे डायरेक्टली ऋषिकेश. ॲक्च्युली आम्ही रिमकरोली बाबाकडे जाणार होतो, बट जाताना आम्हाला खूप जास्त लॉंग रूट करावा लागला असता. तो रूट पुन्हा नैनिताल वगैरे फिरून जातो, त्यामुळे आम्हाला ते प्लॅन कॅन्सल करावं लागलेलं आहे. नंतर परत येऊ आणि परत ते उरलेल्या गोष्टी एक्सप्लोअर करूया. आता आपली गाडी आपण ठेवलेली आहे गरम व्हायला अँड सामान लोड करूया अँड निघूया. आज जास्त नाही, 164 किलोमीटरच चालवायचे आपल्याला. तर बघूया कधी पोचतो. 7:30ला तर चालू करतोय आम्ही राईड. मला ते दुपारपर्यंत आम्ही पोचायला पाहिजे. 3-5 तास तर लागेल. तर गाईज आता आम्ही लोकांनी रुद्रप्रयाग क्रॉस करून आता आम्ही लोकांनी घेतला आहे एक नाश्ता ब्रेक. ते आपल्या गाड्या इथे पार्क आहेत आणि मेन हायवेवरच आम्ही लोकांनी ब्रेक घेतलेला आहे. बिकॉज मार्केटमध्ये कसं असतो ना, जागा नसते गाडी लावायला. तर हा आपलं हॉटेल आहे. आता आम्ही लोकांनी मागवलं आहे पुरी भाजी. देवप्रयागला पोचलेलो आहोत आणि आम्ही आमची गाडी वरती पार्क केलेली आहे आणि इकडनं सीड्याने आम्ही आता खाली उतरतो आहे, जिथे प्रॉपर संगम होतो तिथे. इकडनं जायला 2 रस्ते ॲक्च्युली, एक समोरून पण येतो आणि एक या बाजूने पण येतो. तर आम्ही आता ऑन द वेच होतो, तर आम्ही या बाजूलाच उतरलो आणि इकडनं आता 300 सीड्या खाली उतरायची आहेत आपल्याला. ते पहा इकडे कुठेतरी संगम होत आहे. आपल्याला 10-15 मिनटं तर जातील उतरायला. तुम्ही पाहू शकता आपण पोचलो आहोत संगमकडे अँड आम्हाला यायला फक्त 10 मिनटं लागली ना काजल. 10 मिनटात आम्ही आलो खाली उतरून. इथे 2 रस्ते आहेत, तर तो रस्ता जास्त चांगला असे म्हणतात आमचे जे 2 जण पुढे गेलेली ते. तुम्ही एकदम सरळ वाटतंय ना, स्ट्रेट एकदम. आपण चाललेलो आहे आणि जोरात असं डाऊनफॉल आलेला आहे. हळूहळू चाललंय डायरेक्ट संगम मध्ये. पकडू बाबा, किती पकडू.
तिकडे म्हणाला नदी के पार वो बहुत दूर आहे. इथून जायचं आहे काजल. पुढे जाऊन ते मिक्स होतं ना, ते पण तिकडे मिक्स होतं. पुढे मिक्स होतं ते. जाऊ जा बाबा तू, बाबा माझं इकडेच आहे. हे बघ. अरे मासा आहे खाली, जाऊ नको खाली बघ. घोड़ घोड़ के दिए एक गाने भर के मुझे दे दो. तर काही आता आम्ही देवप्रयागावरून वर आलेलो हायवेवर आणि इथं आम्ही घेतलेलं आहे ज्युसेस पियाला. ते आता आम्ही पियत आहोत ब्रांश आहे. हे बघा, हे इकडचं फेमस फूल आहे, त्याचा ज्यूस बनतो. आणि हा कसला आहे? हा माल्टा. माल्टा. ते जे आम्ही ज्यूस पितोय हा ॲक्च्युली आपल्या बॉडीसाठी खूप चांगलं आहे असे म्हणतात इथे. लेट्स टेस्ट. तीन अजून मस्त आहे. तर आम्हाला अजून 65 किलोमीटर जायचं आहे आणि हा आहे नॅशनल हायवे इकडचं NH7. इथे आहे देवप्रयाग. आम्ही इथेच आता आपली गाडी पार्क करून आम्ही खाली गेलो होतो. तुम्ही पण इथे गाडी पार्क करू शकता दुकानवाल्यांना सांगून, ते लोक तुमची सामानाची काळजी घेतात. आणि इकडनं आम्हाला अजून 2 तास लागणार आहे, पण घाटावर टाईम लागतो मला, म्हणजे आम्ही 1 तास एक्स्ट्रा पकडूनच चालतो, 3 तास पकडूनच चालू. आता वाजले दुपारचे 1:15. तर फटाफट निघूया आणि पोचूया ऋषिकेशला डायरेक्टली, बिकॉज हा रूट ऑलरेडी आपण तुम्हाला दाखवलेलेच आहेत स्टार्टिंगच्या ब्लॉगला. तर आपण डायरेक्टली आता ऋषिकेशला भेटूया. वी आर बैक टू ऋषिकेश एंड फाइनली हमारा जो ट्रिप था वो हो चुका है कंप्लीट. 2 धाम डुंगनाथ, तुंगनाथ, 2 धाम, मग धारी देवी. चेहऱ्यावर जाऊ नका गाईस, खूप मोठा राईड करून आलेलो आम्ही. हालत खराब झालेली आहे. आणि आम्ही इथे रूम घेतलेला आहे. हे बघा, परत आपला गंगा मैयाच्या समोरच. तर आता जरा फ्रेश होतो आम्ही फटाफट. मी भेटतो थोड्या वेळाने. थोडं आता बाहेर खायला पण जायचं आहे, बिकॉज काहीच नाही खाल्लं सकाळपासून. ती पुरी भाजी खाल्लेली बस, 3rd क्लासवाली, 100 रुपये प्लेट. जाऊ जा, फटाफट फ्रेश होतो, बिकॉज आज चेहरा आता खूप खराब झालेला आहे. फ्रेश होऊन भेटते तुम्हाला. मी आलेलो आहोत थोडा नाश्ता पाणी करायला. हे बघा, भूक लागली. खूप जोरात भूक लागलेली होती. हे बघा, आपला मोमोज आलेला आहे इथे. आता आपण आता ऋषिकेशचा मोमोज खाणार आहोत, तर त्याला ट्राय करूया. नाईस. गंगा घाटवर आलेलो, जो आमच्या हॉटेलच्या एकदम जवळ आहे. एवढं पीसफुल वाटते ना इथे, तुम्हाला मी काय बोलू. ते बघा, हे वाळू आहे इथे. आणि संध्याकाळचे आता किती वाजलेत? 5:30, म्हणजे 5:45 झाले फक्त. तिथे बसायला आलो आम्ही. किती छान वाटतंय यार. हे बघा, आता हळूहळू ना सगळीकडे आरत्या चालू होणार आहे. सगळे वेगवेगळे घाट आहेत इथे. हां, 6, 6:15, 7 होणार. एवढं मस्त वाटतं इथे. खूप लोक बसलेली आहेत, वरती पण आहेत. आता इथे आम्ही थोडा वेळ बसतो शांत. खूप हॅक्टिक दिवस गेलेला आहे आपला. शांत बसून तर रिलॅक्स होतो. चला.